गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय बोली क्लासेस. मी विनोद सोनवणे. आपण डिस्कस करत आहोत सायन्सचा तिसरा लेसन जो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा काय प्रकार आहे किंवा करंट कशा प्रकारे कोणत्या डायरेक्शनमध्ये फ्लो होतो याच्याबद्दल चर्चा केली होती. आज हम डिस्कस करेंगे फ्री इलेक्ट्रॉन्स. पेज नंबर 32 पे एक टॉपिक आपको दिखाई दे रहा है. टॉपिक से नाम है फ्री इलेक्ट्रॉन्स. शॉर्ट टॉपिक है. देखते हैं सबसे पहले फ्री इलेक्ट्रॉन्स क्या होता है. तो एटम का स्ट्रक्चर आपको पता है. एटम कंसिस्ट ऑफ न्यूक्लियस एट द सेंटर जो होता है पॉजिटिवली चार्ज्ड, और इसके बाहर अलग अलग ऑर्बिट्स में इलेक्ट्रॉन्स कीप ऑन मूविंग, कीप ऑन रिवॉल्विंग. एटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो आणि त्याच्या बाहेर वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आता किती इलेक्ट्रॉन्स राहतील ते डिपेंड करतं त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती आहे. अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर देयर इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग या सगळ्या इलेक्ट्रॉन्स पैकी वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या सगळ्यांपैकी फ्री इलेक्ट्रॉन्स कोणाला म्हणायचं तर सगळे फ्री नसतात. तो फ्री इलेक्ट्रॉन्स कौन से होते हैं. तो एटम में सबसे बाहर का जो ऑर्बिट होगा, आउटरमोस्ट ऑर्बिट किंवा आउटरमोस्ट शेल, त्याला म्हटलं जातं व्हॅलेन्स शेल या व्हॅलेन्स ऑर्बिट, सबसे बाहर का ऑर्बिट. आणि त्या सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिट मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना म्हटलं जातं फ्री इलेक्ट्रॉन्स. दे आर नोन एज फ्री इलेक्ट्रॉन्स. सो इन शॉर्ट, फ्री इलेक्ट्रॉन्स आर द इलेक्ट्रॉन्स which are present in the outermost orbit of an atom. Clear? ॲटमच्या सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, काही ॲटम्स मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो, काही मध्ये दोन असतात, काही मध्ये तीन असतात. तो सबसे बाहर के ऑर्बिट में जो इलेक्ट्रॉन्स होते हैं दे आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स. अथवा फ्री इलेक्ट्रॉन्स क्या है तो कंसेप्ट. अब जब करंट फ्लो होता है तो क्या होता है. This is suppose the metal wire. It consists of large number of atoms. याच्यामध्ये खूप सारे atoms असतात आणि प्रत्येक एटम मध्ये असतात फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा हा एक एटम आहे, हा दुसरा एटम आहे. these are atoms. यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हटलेलं आहे. मतलब दे आर फ्री. ते फ्री आहेत याचा अर्थ काय तर इनसाइड द मेटल किंवा इनसाइड द वायर ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते कीप ऑन मूविंग फ्रॉम वन एटम टू द नेक्स्ट एटम. अशा प्रकारे हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री असल्यामुळे एका ॲटम मधून दुसऱ्या ॲटम मध्ये ते फिरत राहतात. त्यांचं मोशन, त्यांचं मुवमेंट ते सुरू असते. पेज नंबर 31 जर पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं डायग्रामच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. सो दीज फ्री इलेक्ट्रॉन्स इनसाइड द मेटल वायर किंवा इनसाइड द मेटल एज दे आर फ्री दे मूव फ्रॉम वन ॲटम टू द नेक्स्ट ॲटम. जे जे काही ॲटम्स त्या वायर मध्ये असतील त्या सगळ्या ॲटम्सच्या मध्ये ते फ्री इलेक्ट्रॉन्स एकामधून दुसऱ्यामध्ये मूव करत राहतात. त्यांचं मुवमेंट हे सुरू असते. ठीक आहे. तर हे जे इलेक्ट्रॉनचं मुवमेंट आहे ते असतं रॅन्डम. रैंडमचा अर्थ क्या है जब अस्त व्यस्त, मतलब सारे इलेक्ट्रॉन्स एक डायरेक्शन में नहीं जाते, कोई किधर जाता है कोई किधर जाता है कोई किधर जाता है.
एखादा लेफ्टला जातो, एखादा राईटला जातो, एखादा आणखी कोणत्या डायरेक्शनला जातो, तर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ते फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत राहतात. म्हणून त्या मेटलमध्ये किंवा त्या वायरमध्ये एक नेट किंवा सिस्टमॅटिक फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स नसतो. सो नो करंट passes. But as soon as we apply potential difference, जैसे ही आप इस वायर को सेल को लगाते हो, सेल को कनेक्ट करते हो, या इसके अक्रॉस जैसे ही आप पोटेंशियल डिफरन्स अप्लाय करते हो, या पोटेंशियल डिफरन्स मुळे आता हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये जाण्यास सुरुवात होते. कारण इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज त्यांना राहतो, सो दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉजिटिव टर्मिनल किंवा पॉजिटिव पोटेंशियल, and ये सारे फ्री इलेक्ट्रॉन्स एक डायरेक्शन में जाते हैं. They start moving from low potential end towards high potential end. आणि या इलेक्ट्रॉन्सच्या मूवमेंट्स मुळेच त्या मेटलमधून किंवा त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट जातो असं म्हटलं जातं. सो द मूवमेंट या मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन वन डायरेक्शन थ्रू द मेटॅलिक वायर constitutes the electric current. यांच्यामुळेच इलेक्ट्रिक करंट हा फ्लो करतो, म्हणून यांना कंडक्शन इलेक्ट्रॉन सुद्धा म्हटलं जातं. The other name, free electrons are also called conduction electrons because they are responsible for conduction of electric current. They constitute the electric current. So this is the topic of free electrons. एक और बात, अब फ्री इलेक्ट्रॉन्स अगर नेगेटिव से पॉजिटिव की तरफ जाते हैं तो इलेक्ट्रिक करंट जाता है पॉजिटिव से नेगेटिव की तरफ. एक कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स इट इज एक्झॅक्टली अपोजिट. इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम लो पोटेंशियल टुवर्ड्स हाई पोटेंशियल and electric current move from high potential towards low potential. So this is the very short topic, that is free electrons. ये तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 31 आणि 32 होती. ठीक है, नेक्स्ट. कल हमने डिस्कस किया था पोटेंशियल डिफरेंस. याला आपण डिफाइन पण केलं होतं, त्याचा फॉर्म्युलाही आपण पाहिला होता. आज हम बात करेंगे यूनिट ऑफ पोटेंशियल डिफरेंस. हे पण तुम्हाला काय सांगितलं होतं, पोटेंशियल डिफरेंस का ऐसा यूनिट होता है वोल्ट, आणि याचा सिंबल कैपिटल V. ऐसा यूनिट ऑफ पोटेंशियल डिफरेंस इज वोल्ट डिनोटेड बाय कैपिटल V. आता काही पोटेंशियल डिफरन्सचे स्मॉलर युनिट्स आहेत आणि काही लार्जर युनिट्स आहेत. ते कोणते? पेज नंबर 32. स्मॉलर युनिट्स. तर पोटेंशियल डिफरन्सचे स्मॉलर युनिट आहे मिली वोल्ट आणि मायक्रो वोल्ट. This is millivolt and microvolt. These are smaller units of potential difference. मतलब millivolt आणि volt किंवा microvolt आणि volt यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? तो 1 millivolt ये होता है 10⁻³ वोल्ट. मैथमेटिकल रिलेशन न्यूमेरिकल प्रॉब्लम मध्ये काय मिळेल आपल्याला? 1 millivolt is 10⁻³ volt and 1 microvolt it is 10⁻⁶ volt. हे तुम्हाला लर्न करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स वगैरे हा प्रश्न येऊ शकतो. So the smaller units are millivolt and microvolt आणि त्यांच्यामध्ये आणि वोल्ट मध्ये अशा प्रकारचे रिलेशन आहे. 1 millivolt is 10⁻³ volt and 1 microvolt is 10⁻⁶ volts.
these are smaller units. आता larger units पण आहेत. पोटेन्शियल डिफरन्सचे लार्जर युनिट्स ते आहेत किलोवोल्ट अँड मेगावोल्ट. नाव लक्षात ठेवा, किलोवोल्ट अँड मेगावोल्ट. रिलेशन 1 किलोवोल्ट is 10 raised to power 3 volt, म्हणजेच 1000 volt, and 1 megavolt it is 10 raised to power 6 volt, म्हणजेच 10 lakh volts. So kilovolt and millivolt, these are the larger units of potential difference. अशा प्रकारे रिलेशन आहे. आणि स्मॉलर युनिट्स आहेत मिलीवोल्ट आणि मायक्रोवोल्ट. These are the relations. हे चारही रिलेशन तुम्हाला पेज नंबर 32 वरती दिलेले आहेत. त्या ठिकाणी तो टेबल जो आहे तो तुम्हाला लर्न करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. क्लियर? लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. पुढचा टॉपिक आहे करंट फ्लोइंग थ्रू द वायर. आता एका मेटॅलिक वायर मधून इलेक्ट्रिक करंट जेव्हा फ्लो करतो तर ऍक्च्युअली काय प्रोसेस आतमध्ये घडते, आतमध्ये काय प्रक्रिया घडते ते आपण पाहूया. करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर. त्यासाठी आपल्याला दोन डायग्राम लागतील. फिगर 1 अँड फिगर 2. सगळ्यात आधी हे जे वायर असतात दे आर कंडक्टिंग वायर्स, म्हणजेच दे आर मेड अप ऑफ मेटल्स. ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दुसरी गोष्ट, metals consist of large number of free electrons. तुम्ही कोणताही मेटल घ्या, त्या मेटल मध्ये तुम्हाला खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स मिळतील. ऍक्च्युअली मेटल्स आर सेड टू बी सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आपण बोलत आहोत फ्री इलेक्ट्रॉन्स बद्दल, तर मेटल मध्ये खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. दॅट्स द मेटल्स आर कॉल्ड सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. So example, this is the metal, and this is the metal wire. It consists of large number of atoms. आणि त्या प्रत्येक atom मध्ये खूप सारे free electrons असतील. Suppose these are the atoms. हे सगळे जे आपण दाखवले आहेत हे ॲटम्स आहेत त्या मेटलिक वायर मध्ये असतात. आता जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा डायरेक्ट आपण फ्री इलेक्ट्रॉन्स दाखवूया, कारण ॲटम्स मूव्ह करत नाहीत. फॉर एक्झाम्पल, these are all free electrons which are negatively charged. When the wire is not connected to battery, not connected to cell, म्हणजेच त्या वायरच्या दोन्ही एंड्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स नाही, याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स इज 0. दोनों एंड्स, त्या मेटलिक वायरचे दोन्ही एंड्स दे आर ॲट द सेम पोटेन्शियल, दे आर ॲट द सेम इलेक्ट्रिक लेवल, म्हणजेच एंड्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. सो व्हेन नो पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड टू द वायर, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत दे कीप ऑन मूविंग. हे फ्री इलेक्ट्रॉन्स मूव करत राहतात. कोणत्या दिशेला ते मूव करतील, तर दे मूव टू डिफरंट डायरेक्शन्स. डिफरंट इलेक्ट्रॉन्स मूव इन डिफरंट डायरेक्शन्स. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये फिरत राहतो, कारण तो फ्री आहे. सध्या आपण या वायरच्या एंड्सला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला नाही किंवा बॅटरी सेल कनेक्ट केलेलं नाही, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे.
Under that condition, these free electrons they keep on moving in different directions with different velocities. याला म्हणतात रॅन्डम मोशन. सो ते रॅन्डम मोशन मध्ये असतात. रॅन्डम मोशन असल्यामुळे या इलेक्ट्रॉनचं एका सिस्टमॅटिक डायरेक्शन मध्ये फ्लो नाही. And that's why no electric current passes. या केस मध्ये इलेक्ट्रिक करंट पास होत नाही कारण जो चार्ज आहे फ्री इलेक्ट्रॉनचा तो कोणत्याही एका दिशेला जात नाही. दे आर मूविंग इन डिफरेंट डायरेक्शंस, तो कोई भी इलेक्ट्रिक करंट पास नहीं हो रहा है. सेकंड फिगर, सेम कंडक्टर या सेम मेटलिक वायर. These are the free electrons जे आपण इथे दाखवले होते. प्रत्येकाला निगेटिव चार्ज असतो म्हणून माइनस साइन या दाखवली आहे. अब जैसे ही आप इस कंडक्टर को पोटेंशियल डिफरेंस अप्लाई करते हो, सो एग्जांपल दिस एंड इज कनेक्टेड टू पॉजिटिव एंड दिस एंड इज कनेक्टेड टू नेगेटिव ऑफ द सेल. इमीडिएटली जैसे आप इसको सेल को कनेक्ट करते हो, देन व्हाट हैपन? आता पोटेंशियल डिफरेंस अप्लाई केलेला आहे. आधी पोटेंशियल डिफरेंस 0 होतं, आता पोटेंशियल डिफरेंस अप्लाई केलेला आहे. तो जैसे ही आप पोटेंशियल डिफरेंस अप्लाई करते हो, ये सारे फ्री इलेक्ट्रॉन्स जो पहले रैंडम मोशन में थे, अब दे स्टार्ट मूविंग टुवर्ड्स पॉजिटिव टर्मिनल. कारण इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज असतो, सो दैट इज अट्रैक्टेड टुवर्ड्स पॉजिटिव या हाई पोटेंशियल. अब ये सारे इलेक्ट्रॉन्स हाई पोटेंशियल की तरफ जाएंगे. पोटेंशियल डिफरेंस अप्लाई केल्यानंतर सगळे इलेक्ट्रॉन्स फ्री इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये मूव करतात. दे मूव टुवर्ड्स हाई पोटेंशियल एंड. नाउ देयर इज अ सिस्टमॅटिक फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन वन डायरेक्शन. आता इलेक्ट्रॉनचा एका डायरेक्शन मध्ये सिस्टमॅटिक फ्लो आहे. याचाच अर्थ तो जो चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा तो एका डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे आणि हा जो फ्लो ऑफ चार्ज आहे यालाच म्हटलं जातं इलेक्ट्रिक करंट. सो बिकॉज ऑफ systematic flow of electrons in one direction, the electric current flows through the conductor and electric current चे direction आहे that is opposite to direction of free electrons. Electrons move from low potential towards high potential. Therefore electric current flow from high potential to low potential. अशा प्रकारे करंट थ्रू कंडक्टर किंवा करंट थ्रू वायर हा जो टॉपिक आहे हा आपल्याला एक्सप्लेन करता येतो. म्हणजे कशा प्रकारे कंडक्टर मधून किंवा वायर मधून इलेक्ट्रिक करंट हा फ्लो करतो एक्सप्लेन करा. तर दोन डायग्राम आपल्याला काढावे लागतील. डायग्राम पुस्तकामध्ये दिलेले आहेत. फिगर 3.4. पहिली डायग्राम में पोटेंशियल डिफरेंस नाही आहे, इथे मायनस प्लस दाखवायचं नाही. तर त्या केसमध्ये सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या डायरेक्शनला मूव्ह करतात म्हणून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. एज सून एज वी अप्लाई पोटेंशियल डिफरेंस, जैसे ही आप इसको बैटरी को लगाते हो ऐसा प्रकार दिस एंड कनेक्टेड टू पॉजिटिव एंड दिस एंड कनेक्टेड टू नेगेटिव. बैटरीला लावता बरोबर काय घडतं आतमध्ये? तो बैटरी को कनेक्ट करते बराबर ये जो फ्री इलेक्ट्रॉन्स पहले रैंडम मोशन में थे, नाउ दे स्टार्ट मूविंग टुवर्ड्स हाई पोटेंशियल टर्मिनल. सारे इलेक्ट्रॉन्स एक डायरेक्शन में मूव करते जाते हैं. सो बिकॉज ऑफ दैट देयर इज अ सिस्टमैटिक फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स एंड दैट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर इलेक्ट्रिक करंट. याच्यामुळेच इलेक्ट्रिक करंट फ्लो करतो फ्रॉम हाई पोटेंशियल टू लो पोटेंशियल. अशा प्रकारे आपल्याला करंट थ्रू मेटॅलिक वायर किंवा करंट थ्रू वायर हा टॉपिक एक्सप्लेन करता येईल. क्लियर? पुढचा टॉपिक नेक्स्ट टॉपिक ऑन पेज नंबर 33. टॉपिक आहे इलेक्ट्रिक करंट.
इलेक्ट्रिक करंट इट इज डिनोटेड बाय कैपिटल I। अभी आपको देखना है इसका डेफिनेशन, फॉर्मूला एंड यूनिट्स। तुम्हाला जर आठवत असेल तर लेसनच्या सुरुवातीला आपण याला डिफाइन किया होता, तो मैंने आपको बोला भी था कि इसका डेफिनेशन कहीं पर लिख लो। सो डेफिनेशन इज गिवन ऑन पेज नंबर 33। सो व्हाट इज एन इलेक्ट्रिक करंट? याचा आंसर है an electric current is the flow of electrons through a conductor. Flow of electrons, of course free electrons, flow of electrons through conductor, yeah, through wire, it is known as electric current। एक सिंपल सेंटेंस बनेगा जो आपको लर्न करना है, गिवन ऑन पेज नंबर 33। An electric current is the flow of electrons through a conductor। ठीक है, या इलेक्ट्रॉन्सला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज त्यांना असतो, म्हणून आपण इलेक्ट्रॉनच्या ठिकाणी चार्ज म्हटलं तरी चालेल। आप ऐसे बोल सकते हो फ्लो ऑफ चार्जेस थ्रू अ कंडक्टर is also known as electric current। दोन प्रकारे याला आपण डिफाइन करू शकतो, आयदर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणा किंवा फ्लो ऑफ चार्जेस थ्रू अ कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट। क्लियर? अब इसका डेफिनेशन, सपोज दिस इज अ कंडक्टर, या कंडक्टर मधून कैपिटल Q इतका चार्ज जर कैपिटल T इतक्या वेळेमध्ये जात असेल, मूव करत असेल, if capital Q charge passes through a conductor in time t, then the current through the conductor is given by, तो करंट का फार्मूला होता है चार्ज अपॉन टाइम। therefore I equal to Q by T। करंट साठी फॉर्म्युला, करंट I इक्वल टू Q अपॉन T। अपॉन T आहे, अपॉन टाइम आहे, आणि अपॉन टाइमला म्हटलं जातं रेट। अपॉन टाइम इज ऑल्सो कॉल्ड रेट। इसलिए करंट का और एक डेफिनेशन होता है, तीसरा डेफिनेशन, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज is also called electric current। तीन definition, flow of electrons through a conductor is called electric current, flow of charges through a conductor is called electric current, या फिर rate of flow of electrons बोलो या rate of flow of charges through a conductor is also called electric current। if Q charge passes through a conductor in time t, then the current through the conductor is given by I equal to Q upon T। ठीक है? Now let's talk about the units। इलेक्ट्रिक चार्ज याचं युनिट आहे कूलम, डिनोटेड बाय कैपिटल C। ये लक्षात ठेवा, SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज is coulomb आणि SI यूनिट ऑफ टाइम आपल्याला माहिती आहे सेकंड। तर इथे जर आपण युनिट्स केले, चार्ज coulomb अपॉन टाइम सेकंड, तो coulomb पर सेकंड इट इज कॉल्ड SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट, आणि coulomb पर सेकंड जे आहे यालाच म्हणतात एम्पियर। सिंबल कैपिटल A। अशा प्रकारे SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज एम्पियर। क्लियर? चार्ज त्याचा SI यूनिट आहे कूलम और टाइम का SI यूनिट सेकंड, तो कूलम पर सेकंड यालाच म्हटलं जातं एम्पियर। SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज एम्पियर, सिंबल आहे कैपिटल A। आता इथे जर आपण लिहिलं 1 एम्पियर इक्वल टू 1 कूलम अपॉन 1 सेकंड,
याच्यावरून आपण डिफाइन करू शकतो करंट ऑफ 1 एम्पियर. रिलेशन आहे 1 एम्पियर इक्वल टू 1 कूलम पर 1 सेकंड. नाउ लेट्स डिफाइन 1 एम्पियर करंट. कोणत्या करंटला 1 एम्पियर करंट म्हणायचं? तर हा जो कंडक्टर आहे, या कंडक्टर मधून जाणारा जो चार्ज आहे तो जर 1 कूलम असेल इन टाइम 1 सेकंड, कोणत्याही कंडक्टर मधून जर एका सेकंड मध्ये 1 कूलम चार्ज फ्लो होत असेल किंवा पास होत असेल तर त्या कंडक्टर मधून जाणारा जो करंट आहे त्याला 1 एम्पियर करंट म्हटलं जातं. पहले समझ लो, फिर इसका डेफिनेशन हम एक सेंटेंस में देखेंगे. दिस इज कंडक्टर. एका सेकंदामध्ये किती चार्ज? 1 कूलम चार्ज. जर एका सेकंदामध्ये 1 कूलम चार्ज त्या कंडक्टर मधून पास होत असेल तर त्यातून जाणारा जो करंट आहे दैट इज सेड टू बी 1 एम्पियर करंट. डेफिनेशन आपको पेज नंबर 33 पर दिया है. 1 ampere current is said to flow in a conductor if 1 coulomb charge flows through it every second. प्रत्येक सेकंदामध्ये जर 1 कूलम चार्ज कंडक्टर मधून फ्लो होत असेल तर त्या कंडक्टर मधून जाणारा जो करंट आहे दैट इज सेड टू बी 1 एम्पियर. ठीक आहे. आणि 1 एम्पियर इज 1 कूलम अपॉन 1 सेकंड. करंटचं एसआय युनिट आहे एम्पियर. ज्या प्रकारे पोटेन्शियल डिफरन्सचे आपण स्मॉलर युनिट्स पाहिले होते, अशाच प्रकारे करंटचे सुद्धा स्मॉलर युनिट आहे. एम्पियर इज एसआय युनिट. सो विच आर द स्मॉलर युनिट्स? स्मॉलर युनिट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. पहला है मिली एम्पियर और दूसरा है माइक्रो एम्पियर. 1 milliampere is 10 raised to power minus 3 ampere and 1 microampere क्या होता है 10 raised to power minus 6 ampere. In this way, milliampere and microampere, these are the smaller units of electric current. Relation कशा प्रकारे आहे? 1 milliampere is 10 raised to power minus 3 ampere और 1 microampere होता है 10 raised to power minus 6 ampere. याना म्हटलं जातं स्मॉलर युनिट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. तर हा झाला टॉपिक इलेक्ट्रिक करंट. टॉपिक प्रिपेअर करताना किंवा लर्न करताना हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. डेफिनेशन 3 प्रकारे याला डिफाइन करू शकतो आपण. नंतर फॉर्म्युला, जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर आपण युनिट सांगितलेलं आहे. एसआय युनिट आहे एम्पियर आणि मग स्मॉलर युनिट्स आहेत मिली एम्पियर आणि मायक्रो एम्पियर. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये रिलेशन सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक संपलेला आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम, या फॉर्म्युलाशी संबंधित काही मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर 2 प्रॉब्लेम तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते दोन्ही प्रॉब्लेम आपण इथे पाहूया. प्रॉब्लेम साठी तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवावा. याच्या आधी आपण पोटेन्शियल डिफरन्स याचा सुद्धा फॉर्म्युला पाहिला होता. दोनों फॉर्मूले फिर से एक बार आपको बता दूं. पोटेंशियल डिफरेंस जो होता है V इक्वल टू इट इज वर्क अपॉन चार्ज. पोटेंशियल डिफरेंस का जो फॉर्मूला है V इक्वल टू W अपॉन Q, वर्क अपॉन चार्ज. आणि आता जे आपण बघितलं इलेक्ट्रिक करंट याचा फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन टाइम. आता या दोघांवरती आधारित काही प्रॉब्लेम्स आहेत, काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला पुस्तकात सॉल्व करून दिलेले आहेत. ते आपण पाहूया. पहिला प्रॉब्लेम इट इज ऑन पेज नंबर 33.
सबसे पहले क्वेश्चन को समझ लो। अ करंट ऑफ 0.4 एम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर फॉर 5 मिनिट्स। तो पहिलं सेंटेन्स जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला करंट आणि टाइम या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, तो उसको नोट करो। करंट आपको दिया है, टाइम आपको दिया है। करंट इज गिवन 0.4 एम्पियर and time is given 5 minutes. How much charge would have passed through the conductor? आणि आपल्याला काढायचं आहे किती चार्ज त्या कंडक्टर मधून या 5 मिनिट्स मध्ये पास झालेला आहे। करंट इज गिवन, टाइम इज गिवन और चार्ज आपको फाइंड करना है। यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे। पण इथे एक महत्त्वाचं आहे, current is given in ampere and time is given in minute. Ampere ऐसा यूनिट आहे पण मिनिट ऐसा यूनिट नाही। टाइमचा ऐसा यूनिट आहे सेकंद, म्हणून आपल्याला हे जे मिनिट्स आहेत याचे सेकंद करावे लागतील। तो इसको 60 से आप मल्टीप्लाई करो तो ये हो जाएगा 300 सेकंद। हा एक बदल आपल्याला करावा लागेल, कारण सगळ्या क्वांटिटीज एसआय सिस्टम मध्ये किंवा एसआय यूनिट मध्ये असायला पाहिजे। तो करंट इज 0.4 एम्पियर एंड टाइम इज 5 मिनट, जिसको हमने किया 300 सेकंड। नाउ यूज द फॉर्मूला। आपल्याकडे फॉर्मूला आहे I इक्वल टू Q अपॉन T, करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम। अगर इसको आपने क्रॉस मल्टीप्लाई किया तो चार्ज इक्वल टू करंट इनटू टाइम। क्लियर? आता इथे टाकायचे व्हॅल्यूज। करंट आहे 0.4 एम्पियर इनटू टाइम 300 सेकंड। इसको सॉल्व करके आपको आंसर मिलेगा। इसका आंसर आता है 120, दैट इज कूलम। कारण चार्ज आपण फाइंड केलेला आहे आणि त्याचं एसआय यूनिट होतं कूलम। अशा प्रकारे जो प्रश्न विचारला होता की 5 सेकंदामध्ये त्या कंडक्टर मधून किती चार्ज फ्लो झालेला असेल, तो इसका आंसर आ गया है कि 120 कूलम चार्ज मस्ट हैव बीन पास्ड थ्रू द कंडक्टर इन 5 मिनट। तो 5 मिनट में कंडक्टर में से 120 कूलम इतना चार्ज फ्लो करेगा या फ्लो होता है। ठीक है? तर अशा प्रकारे आज आपण काही टॉपिक डिस्कस केले, ते कोणते आहेत पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला। सगळ्यात सुरुवातीला आपण डिस्कस केलं फ्री इलेक्ट्रॉन्स। कोणत्या इलेक्ट्रॉन्सला फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतात, करंट जेव्हा फ्लो होतो तर कशा प्रकारे त्यांचा रोल आहे। नंतर आपण पाहिलं स्मॉलर युनिट्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, लार्जर युनिट्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स। नंतरचा टॉपिक होता करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर। कंडक्टर में से जब करंट फ्लो होता है तो एक्चुअली इनसाइड क्या होता है, कैसे प्रोसेस होती है। नंतर इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक होता, त्याला आपण डिफाइन केलं, फॉर्म्युला युनिट्स वगैरे आपण पाहिलं आणि मग न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये हा एक प्रॉब्लेम साठी याचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला बाय हार्ट लर्न करावे लागतील। ठीक आहे? आणखी सारे प्रॉब्लेम्स, खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला एक्सरसाइज मध्ये आहेत, ते आपण शेवटी डिस्कस करणार आहोत। सो दिस इज द कंटेंट ऑफ टुडेज लेक्चर। याला पुन्हा तुम्ही पुस्तकामधून एकदा चांगल्या प्रकारे रिवाइज करा। नाही समजलं तुम्ही मला विचारू शकता। यू कॅन पोस्ट युअर डाउट्स टू मी, आय शॅल ट्राय टू प्रोव्हाइड यू द प्रॉपर सोल्युशन। ठीक आहे? आता आपण इथे थांबूया। धन्यवाद।